आज आपण बनवणार आहे खारं वांग। खाऱ्या वांग्याला खोबरं, गरम मसाल्यामध्ये दालचिनी, मिरी बारीक वाटून घेतला आहे, खोबरं, आता धने वाटून घेणार आहे मी, आणि वांग, छान असे वांगे, मस्त ताजे वांगे मिळालेत आज, आणि कोथिंबीर शक्यतो वाटून घालावी। आता आपण फोडणीला टाकतोय। पहिल्यांदा मोहरी टाकावी, ती छान तडतडली की त्याच्यात जिरं टाकावं, कढीपत्ता, मग आपण हे वाटण केलेलं खोबऱ्याचं वाटण, लसूण भरपूर घालावा जेणेकरून छान चव येते। हे छान असं परतून घ्यायचं। त्याच्यात दाण्याचा कूट आणि धने बारीक वाटून टाकायचे। अजून आपल्याला छान असं परतून घेतलं की मग त्याची चव छान लागते। थोडीशी हळद, दाण्याचं कूट थोडासा असा भरडाच ठेवायचा जेणेकरून ते दाताखाली असं छान लागतं। छान असं सगळं मस्त परतून घ्यायचं। हे वाटण वाटल्यावर दाण्याचं कूट टाकल्यावर तुम्ही वांग्यातही भरू शकता, तर काही प्रॉब्लेम नाही। वांग्यात भरून मग फोडणीला छान टाकायचं। थोडंसं तुम्हाला तरी पाहिजे असेल तर थोडंसं तेल वाढवायचं। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। मी काळं मीठ वापरते का ते छान असतं। काळं मीठ थोडं इतर मिठापेक्षा जरा जास्त टाकावं लागतं। ह्याच्यातच आपले जे वांगे चिरलेले आहेत ते वांगे टाकून घ्यायचे। थोडंसं झाकून ठेवून एक वाफ आणायची आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। झाली खारं वांग्याची रेसिपी तयार।